नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पौष्टिकतेने परिपूर्ण असणारी, महाराष्ट्रात मोठ्या आवडीने खाल्ली जाणारी, झणझणीत रश्शेदार अशी मोड आलेल्या मटकीची भाजी अगदी कमी वेळात आणि मोजक्या साहित्यात तयार होते. त्याआधी मटकीचे फायदे जाणून घेऊया. तर कमी कॅलरीज, जास्त फायबर, यामुळे वजन नियंत्रित राहते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते व रक्तदाब नियंत्रित ठेवते. चला तर रेसिपीकडे वळूया. इथे मटकी घेतलेली आहे मी. रात्रीलाच मी मटकी भिजत घालून त्याला बांधून ठेवली होती. मस्तपैकी मोड आलेले बघू शकता. तर आपण स्वच्छ धुवून घेऊया. एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. तेल टाकून घेते मी. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की हे वाटण तयार केलेलं आहे मी. कांदा, लसूण, आलं, खोबरा किस आणि कोथिंबीर ते सुद्धा यामध्ये टाकून परतून घेऊया. तर भाजीत टाकण्यासाठी इथे मी गरम पाणी ठेवून घेते. गरम पाण्यामुळे भाजी शिजण्यास मदत होते आणि रस्सा तर्री पण छान येते. तर या पेस्टमध्ये मी टोमॅटो टाकून घेतलेले आहे. काही बेसिक मसाले टाकून घेऊया, जसं लाल मिरची पावडर, जिरे पावडर, धने पावडर आणि हळद. पुन्हा परतून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. तर आपल्याला थोडं पाणी टाकून शिजू देऊया. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. झाकण ठेवून दिलेलं आहे इथे मी. तर बघू शकता. तर यामध्ये आता आपल्याला धुवून घेतलेली मटकी टाकून घ्यायची आहे. पुन्हा परतून घेऊया आणि 2-1 मिनिट झाकण ठेवून शिजू देऊया. तर बघू शकता मस्तपैकी मसाल्यामध्ये मटकी मिसळलेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचंय. थोडं पाणी जास्तच टाकू. तर आता आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट शिजू द्यायचंय. बघू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि मटकी सुद्धा सॉफ्ट झालेली आहे, शिजलेली आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. तर झणझणीत मटकी तयार आहे. मटकीचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.